म्हणजे MS14 मध्ये यापेक्षा जास्त आवडीचं ग्रिल मला वाटत नाही की आपल्याला मिळेल. 100 वर्षापेक्षा जास्त MGचं अस्तित्व या जगामध्ये आहे. त्यांनी खूप स्पोर्ट्स कार, खूप क्लासिक कार्स आपल्याला दिलेल्या आहेत. 2026च्या MG हेक्टरमध्ये जो सर्वात मोठा चेंज झालेला आहे तो म्हणजे हे ग्रिल. याला ऑरा हेक्स ग्रिल असं नाव त्यांनी दिलेलं आहे. साईडने आपण बघितलं तर MG हेक्टरमध्ये 18 इंचीचेच व्हील्स अजूनही मिळतात, पण त्याचं डिझाईन अपग्रेड झालेलं आहे. त्याचबरोबर मागे तुम्ही समजा बघितलं तर हा रिअर बंपर थोडा हलकासा चेंज झालेला आहे. तुम्हाला इकडे 360 डिग्रीज कॅमेराज पण दिसतील. त्याचबरोबर इंटिरियर कलर एक ऍड केलेला आहे, तो एक टॅन कलर आहे. त्याचबरोबर ग्रे कलर किंवा जो लाइटर टोन आहे त्याच्यामुळे ही गाडी अजून प्रशस्त वाटते. सो हा कलर देऊन MGने खूप छानपण केलेला आहे. MGने या गाडीमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे जेस्चर कंट्रोल. अजून एक अपग्रेड मध्ये जे MGला मिळालेला आहे ते म्हणजे 10 GB रॅम या डिस्प्लेला ऍड झालेला आहे. हा कार्बन फायबर फिनिश जो या गाडीसाठी नवीन आहे, 2026 मध्ये ऍडिशनली दिलेला आहे. हेक्टर मध्ये समजा तुम्ही डिझेल व्हेरियंट चूज करणार असाल तर एवढं लक्षात ठेवा की एक शक्यता दाट अशी असू शकते की जानेवारीमध्ये लॉन्च करण्याचं कारण हेच आहे की ते एक ऑटोमॅटिक व्हेरियंट पण बघतायत, पण याची शाश्वती आपल्याला फक्त MG इंडियाच देऊ शकतं.